दोन दोन मिनिटं ऐका. तुम्ही प्रश्न एक मिनिट. कसं आहे आता मी सकाळपासून मीडियाला जे काही बोलायचंय ते मी बोललेलो आहे. मी आता ऐका वारंवार तेच बोलणं काय मला प्रशस्त वाटत नाही. मी आता माझ्या इथल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या जे आमचे सर्वसामान्य लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, जीवाभावाचे सगळे, त्यांच्या सगळ्यांसाठी वेळ दिलेला आहे. त्यामुळे आता मला वाटतं की मला त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी तुम्ही वेळ द्या. मी जे काय बोलायचंय पुण्यात निघत असतानाही बोललेलो आहे आणि जे काय सांगायचं ते सांगितलेलं आहे. आता जे सांगितलंय मला वाटतं ती प्रक्रिया तर मला पूर्ण करणं, सगळ्यांबरोबर चर्चा करणं, त्यांची मतं जाणून घेणं हे तर मला करावं लागणार आहे. मी ते करतो. एकच प्रश्न, आज फादर्स डे आहे आणि आज त्याच वडिलांच्या समाधीस्थळी तुम्ही आता गेला होता आणि ज्या ठिकाणी खर तर आपल्याला जो निकाल अपेक्षित होता तो त्या ठिकाणी मिळाला नाही. मात्र समाधीस्थळी गेल्यानंतर मागील 20 वर्ष तुम्हाला आठवली असतील कशा पद्धतीचा संघर्ष होता तुमच्यासाठी वैयक्तिक, ओमराजेंसाठी किती संघर्षमय वेळ होता आणि आजचा तो क्षण ज्या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्याचं अभिवादन करत होतं, काय सांगा? लक्षात घ्या 3 जून 2006 वाटतं दुपारी 3-3:30च्या दरम्यान राजेसाहेबांची आणि त्यांचे चालक समद काजींची अतिशय निगृतपणे हत्या करण्यात आली होती. आणि त्या दिवसापासून या केसमध्ये जे आरोपी म्हणून आहेत त्यांच्या दबावामुळं त्या ठिकाणी ह्या हत्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलीस व्यवस्थित करू शकत नाही, ही मागणी आम्ही वारंवार त्या ठिकाणी करत होतो. आणि ती मागणी त्या ठिकाणी राज्य सरकारकडनं मान्य न केल्याच्या नंतर माननीय उच्च न्यायालयात आईच्या माध्यमातून आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली. आणि जेव्हा हायकोर्टाच्या लक्षात आलं की ह्या हत्येचा तपास राज्यातले पोलीस व्यवस्थित करू शकत नाहीत, त्याच्यानंतर माननीय हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे ह्या हत्येचा तपास सीबीआय कडे वर्ग करण्यात आला. आणि सीबीआयनं पूर्ण तपास केल्याच्या नंतर ट्रायल कोर्टामध्ये जवळपास 20 वर्ष 17 दिवस या प्रकरणाची सुनावणी त्या ठिकाणी चालली. आणि सुरुवातीच्या कालखंडामध्ये म्हणजे महाराष्ट्र पोलिसांनी, कळंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याच्या नंतर सीबीआय कडे प्रकरण जाण्यापर्यंत जवळपास मध्यंतरी 3 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी गेला होता. आणि त्याच्यानंतर सीबीआयनं तपास केला, त्याच्यातले गुन्हेगार शोधून काढले. आणि आपण जर बघितलं असेल की ह्या प्रकरणाचा तपास झाल्याच्या नंतर 16 तारखेला कोर्टाकडनं निकाल देण्यासाठी तारीख राखीव करण्यात आली. 16ची पुन्हा 20 झाली आणि 20 तारखेला जो निकाल दिला गेला त्याच्यात सन्माननीय कोर्टानं सांगितलं की राजकीय वैमनस्य होतं हे कोर्ट त्या ठिकाणी मान्य करतंय. हत्येचा उद्देश होता, मोटिव्ह, हेही सन्माननीय न्यायालय त्या ठिकाणी मान्य करतंय. पण मला वाटतंय ज्या पद्धतीनं सगळ्याच आरोपींना निर्दोष सोडून देण्यात आलंय, मग नेमकी कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची आणि त्यांचे चालक समद काजी यांची हत्या कोणी केली, मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर तर त्या ठिकाणी मिळू शकलेलं नाही. हा निकाल अतिशय दुर्दैवी आहे. आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांचा तपास जर त्या ठिकाणी बेस धरण्यात आला की जो त्यांनी केलाच नाही, मला वाटतंय त्याच्याच अनुषंगानं ह्या प्रकरणाची सुनावणी माननीय या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात जायचा निर्णय सीबीआयनं त्या ठिकाणी घेतलेला आहे. उच्च न्यायालय तशा पद्धतीचं या निर्णयाच्या विरोधात अपील दाखल करेल. आणि अपेक्षा इतकीच आहे की त्या ठिकाणी हायकोर्टाच्या माध्यमातून निर्णयामध्ये ज्या त्रुटी त्या ठिकाणी आहेत त्या त्रुटीची पूर्तता होऊन मला वाटतंय ज्या निकालासाठी आमचं कुटुंब मागच्या 20 वर्षापासून वाट बघतंय, मला वाटतंय आमच्या कुटुंबाला न्याय द्यायची भूमिका, आमच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आता आम्हाला परत हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी जावं लागणार आणि हायकोर्ट तसा निर्णय देईल या अपेक्षित आम्ही. एक लक्षात घ्या, त्या भावना मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. कसं आहे, रोज आम्ही ते मरण जगतो. कारण स्वतःचा कुटुंबातला प्रमुख नसल्याच्या नंतर त्याच्या काही यातना असतात, त्याच्या काही वेदना असतात, त्या मागचे अनेक वर्ष आम्ही भोगलेले आहेत. आणि त्याच्याच माध्यमातून खरं बघायला गेलं, मी वारंवार सांगतो की मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात केवळ आणि केवळ माझ्या वडिलांची झालेली निगृत हत्या आणि कशासाठी ती केली गेली आणि त्या लोकांचं राजकारण त्या ठिकाणी यशस्वी होऊ द्यायचं नाही, त्यांना धडा दाखवून द्यायचा की अशा पद्धतीनं राजकीय विरोधक तुम्ही सुपारी देऊन संपवल्याच्या नंतर सुद्धा राजकीय विरोधक संपत नसतो, त्याच ताकदीचा राजकीय विरोधक तयार होत असतो, हे दाखवून देण्यासाठी मी सार्वजनिक जीवनात सक्रिय झालो. आणि वारंवार
सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादावर, पाठिंबावर मला वाटतं इथपर्यंत मी पोचू शकलो. माझी भूमिका तीच राहिलेली आहे आणि त्याच भूमिकेतनं आज सर्वसामान्य असंख्य लोक त्या ठिकाणी माझ्याशी जोडली गेलेली आहेत. आज मला आपल्या सगळ्याला एवढं सांगायचं की मागच्या 3-4 दिवसापासून सोशल मीडियावर काय चाललंय हे बघण्यापेक्षा ओमराजे त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून कशा पद्धतीनं काम करतो हे सर्वसामान्य माणसाने अनेक वर्ष अनुभवलेलं आहे आणि माझ्यावरचा विश्वास आहे आणि मला खात्री आहे की शेवटी माझं देणं त्यांच्याशी लागतंय, त्यांच्याशी माझं नातं आहे आणि त्यांच्याशी चर्चा करून मला वाटतं माझा निर्णय तुम्ही आज निर्णय घेणार आहात. या ठिकाणी जेवढी लोक आता उपस्थित आहेत त्याच्यापेक्षा अधिक मतं तुम्हाला मिळालेली आहेत आणि